विष्णु विश्ववंदिता शहास्नु शिवशेषा मुद्रा भद्राय राजिते। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता, झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। ही जयंती आपण शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो। प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोर नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीच आहे सह्याद्री, ज्यांना शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा समंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या खुशीतून स्वराज्याचे स्वप्न देखणं उद्यास आले, ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब। पर मुठ्ठामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्याचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगात शहारे आल्याशिवाय नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि पित्त्या निर्माण केले स्वराज्य फक्त रक्षणच केलं नाही, तर पित्त्या निर्माण केले स्वराज्य 10 पटीने वाढवले असे शंभूराजे। म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। म्हणूनच तर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, शब्दाई शस्त्र समजून विद्यायुक्तीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय। दिवसभरात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्रीला कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा। शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांच्या खऱ्या अर्थाने मुलींना शिक्षणाची संधी आहे। माझ्यासारखी एक सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, ते सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोऱ्यावरती असणाऱ्या देशाचा कारभार चालतो, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रथम त्या सर्व मानवांना अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते। आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही, आणि असा हा आजचा क्षण आहे। आजच्या दिवशी 16 शतकात एक तेजस्वी तारा जन्मला, चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडी वाजू लागली, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या तळ्यात तुपाने दुमदुमली। अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, दिनदंताचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला। इतिहास घडविणारे आम्ही असे जन्मले ना कुठे, चुकविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया, सहन होणार नाही स्वराज्याची फरे, जाती मंत्र हृदयात आमच्या धडकतायत आऊसाहेब, आणि विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, आणि शंभूराजे आठवले की डोळ्यातील अश्रू आपोआप गळतात। अरे जिथे पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, वाकला तर नाही पण मोडणारही नाही मराठा, परंतु मराठ्याने एवढं म्हणायचं तरी कुणाला, आम्ही विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित होतो, मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा, मग तू कुठल्या जातीचा असू द्या, कुठल्या धर्माचा असू द्या। आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करत आहोत। शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। जयंत्या सर्वांच्या साजऱ्या होतात का, आपले पण होणार आहेत का आपण मिळाली? जयंत्या त्यांच्या साजऱ्या होतात जी जनतेसाठी, रयतेसाठी लढले, त्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात। तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। एकट्या गुलामीच्या काळात एक दूर सौदामिनी गडाली, चौधरी शिवराय नामक झंझावात झाले, शिवराय म्हणून स्वराज्याचे तारे लहान करत आले। शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊचे होते, त्यांनी 18 पगड जातीतील मावळ्यांना सौभाग्य म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन केले। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, यसाजी, संताजी, धनाजी व जीव महाल या संत मावळ्याच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते। आजकालच्या मावळ्याची काय परिस्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगून का, तर लाज आपल्या दुर्गुणाची बाळगा, लाज गरिबीची बाळगून का, तर लाज आपल्या दुर्गुणाची बाळगा। आपल्यामध्ये जे काही दुर्गुण असतील त्यांना काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रहित जपली पाहिजे, राष्ट्रहित जपली पाहिजे। शिवरायांनी यशस्वी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले। आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला होता त्यांचा? आजकालची बहुतांश तरुण तरती मुलं 31च्या रात्री गणपत किल्ल्याच्या बाहेर जर का करत असतील, धरती म्हणाले पार्टी, तर त्यांची घरती लक्षणे असतील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। ताकददार सर्वांच्याच मनगटात होती, ताकददार सर्वांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांचीच होती। शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, लढाया जिंकल्या, मग ते युद्धनीती झाले असे नाही। शिवरायांनी सरगमशाहीवर पहिली ज्योत त्यागली होती। सरगमशाहीचे म्हणणे
छ म्हणजे 36 हातीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही लोकात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य ते, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, र म्हणजे राजाचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजे तुम्ही कशी सांभाळली हो एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ माँसाहेबांची आण. राजे तुम्ही कशी सांभाळली हो एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ माँसाहेबांची आण. आज हा तुमचा मावळा म्हणतो आम्ही दोन आमचे दोन, त्याचा होतो चौकोन, चौकोनातले जाणार दोन, तो उरलेला आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे. गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे. पाणी पिना है तो मटके से पियो, खाली ग्लास में क्या रखा है. पाणी पिना है तो मटके से पियो, खाली ग्लास में क्या रखा है. प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, खाली लड़कियों में क्या रखा है, खाली लड़कियों में क्या रखा है. परस्त्रीबाबत आदर दाखवा, अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल, असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. स्त्रियांच्या रक्षणासाठी शिवरायांनी स्वतः तलवार हाती घेतली. जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाऊंनी पहिल्या हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले. शिवरायांनी रायगडाच्या पायथ्याशी भिंती बुरशी होताना मगदाचा वास येत होता. रायगडाच्या पायथ्याशी भिंती बुरशी होताना मगदाचा वास येत होता. 31 डिसेंबरला राजा तुमचा मावळा नशीब दिसतोय. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. इतिहासाच्या प्रांगणावर राज करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच तर आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा, माझ्या शिवबांचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी मुघलांना सळो पळो करून सोडले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा राजा होते. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला, गोरगरीब जनतेला सुखी केले, स्वराज्यात अनेक योजना नवीन योजना आखल्या. असा जनतेचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेला. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला. जाता जाता एवढं सांगते की महाराजांचं जर नाव हातावर कोरायचं असेल तर ते हाताने कुठलं अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं जर लॉकेट गळ्यात घालायचं असतील तर ते आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं जर अंगुठे बोटात घालायचे असतील तर ते बोट कुणाचा द्वेष करण्यासाठी जाणार नाही याची काळजी घ्या. महाराजांचं जर शर्ट अंगात घालायचं असेल तर तो आम्ही ते शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि महाराजांचं जर नाव तोंडात घ्यायचं असेल तर त्या तोंडात कुठला वेस्टली पदार्थ येणार नाही याची काळजी घ्या. म्हणूनच म्हणते जाता जाता एवढं सांगते की श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग. श्वासात रोखली वादळ, डोळ्यात रोखली आग. देवा आमच्या छत्रपती एकटा मराठी वाग, एकटा मराठी वाग. मी शिवगर्जना म्हणणार आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजेश्वरपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वैशिष्ट्य, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र परांगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, महाराज, श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आमचा तुमचा नातच काय. जय जिजाऊ जय शिवराय. आमचा तुमचा नातच काय. जय जिजाऊ जय जय शिवराय. जिजाऊ जय शिवराय. तुझं नाव काय. सिद्धिका देवसरकर. वर्ग 9वा.